नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। नवरात्र म्हणलं की उपवासाचे पदार्थ आले, पण त्या उपवासाच्या पदार्थासोबतच कडकणीला सुद्धा विशेष महत्त्व आहे। तर आज आपल्या चॅनलवर आपण गव्हाच्या पिठापासून गुळाचा वापर करून अगदी खारीसारखी खुसखुशीत कडकणी कशी बनवायची ते बघणार आहोत। रेसिपी सोपी आहे, प्रमाण अगदी सोपा आहे आणि ही खारीसारखी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण सिक्रेट एक पदार्थ घातलेला आहे की त्यामुळे ही कडकणी खारीसारखी खुसखुशीत होते। अगदी 15 ते 20 दिवस किंवा तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये जरी ठेवली तर ही अगदी खारीसारखी खुसखुशीत राहते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग पटकन ही खारीसारखी खुसखुशीत कडकणी कशी बनवायची ते बघूया। तर सुरू करूया। तर सुरुवातीला इथे मी मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं भांडं नसेल तर मोठी परात सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर इथे आपण प्रमाण घेण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे। तुम्ही वाटी, ग्लास, पेला काही घेऊ शकता। तर इथे या वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठापासून बनवतोय। तुम्ही या ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता, पण गव्हाच्या पिठापासून कडकणी खूप चवीला छान होते। तर 1.5 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। याच वाटीने अर्धी वाटी आपण बारीक रवा घेणार आहोत। जाडसर रवा मिक्सरला फिरवून अजिबात घ्यायचा नाही, कारण त्यामध्ये थोडंसं त्या रव्याचं पीठ सुद्धा होतं। त्यामुळे आपल्याला इथे कोर्स टेक्स्चर आणण्यासाठी अशा पद्धतीचा अगदी जो 0 साईजचा रवा असतो तो रवा घ्यायचा आहे। तर इथे मी हा अर्धी वाटी घेतलेला आहे। आता ही कडकणी खारीसारखी खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे जाडसर असं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। खूप बारीक नाही, जाडसर असं हे पीठ आहे। तुम्ही ते बघू शकता, ते अजिबात हाताला चिटकत नाही, कारण ते खूप बारीक असं पीठ नाही, जाडभरड दळलेलं पीठ आहे। तर 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे कोरडे जिन्नस आपण व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घेऊया। गव्हाच्या पिठापासून कडकणी बनवत असाल तर यामध्ये गुळाचा वापर करायचा आणि मैद्यापासून तुम्ही जर कडकणी बनवत असाल तर त्या ठिकाणी पिठी साखरेचा वापर करायचा। त्यामुळे त्या मैद्याच्या कडकणीला रंग छान येतो आणि गव्हाच्या पिठामध्ये गुळ घातल्यामुळे या कडकणीला गुळामुळे खूप छान असा रंग येतो। तर आता हे कोरडे जिन्नस मिक्स झालेले आहेत। आता ते आपण बाजूला ठेवून देऊया आणि इकडे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे। तर यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता आपण गूळ चिरून घेऊया। तुमच्याकडे जर गूळ पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण इथे माझ्याकडे गूळ पावडर नसल्यामुळे अशा पद्धतीने ही गुळाची ढेप आहे। तर यातून आता मी गूळ चिरून घेणार आहे। तर आपल्याला इथे गूळ 1 वाटी घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण जिन्नस घेतलेले आहेत त्या वाटीने गच्च भरून अशी 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडासा जास्त गूळ घेतला तरीही चालेल, पण खूप जास्त गूळ घालायचा नाही। तर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण ही वाटी भरून घेतलेली आहे। तर 1 वाटी इथे मी हा गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ आता आपण या पाण्यामध्ये घालून घेऊया। इथे आपल्याला हा गूळ या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे। या ठिकाणी 1 वाटीऐवजी अर्धी वाटी पाणी घातलं तरीही चालेल। हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून थोडंसं आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे गूळ चांगला विरघळला जाईल। त्यानंतर पिठामध्ये आपल्याला घट्ट असं 1 चमचा तूप घालायचं आहे आणि हे तूप आपल्याला पिठामध्ये छान असं चोळून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन नाही टाकलं तरी चालेल। घट्टसर तूप 1 चमचाभर घेऊन ते पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा हातात तयार झाला की समजायचं व्यवस्थित हे पिठाला तूप आपण चोळून घेतलेला आहे। गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे। आता हा सॉसपॅन गॅसवर ठेवून हाय फ्लेमवरती व्यवस्थित आपल्याला हे गूळ विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचा आहे। आपल्याला याचा पाक करायचा नाही, आपल्याला फक्त गूळ यामध्ये व्यवस्थित विरघळल्यानंतर फक्त 1 उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवायचा आहे। इथे बघू शकता अगदी खळखळून अशी उकळी आलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। आता हे गरम गरम आहे तोवरच आपल्याला हे पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे, पण एकदाच सगळं हे गुळाचं पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि हे चाळून घालायचं आहे। त्यामुळे काही गुळाचे खडे राहिले असतील तर ते बाजूला निघतात। आणि या पिठामध्ये आपण सुरुवातीला
चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे। गोडाचा पदार्थ जरी असला तरी चवीपुरतं मीठ घातलं की त्या गोडाच्या पदार्थाला चव आणखी छान येते। आता हे आपण सुरुवातीला जितकं गुळाचं पाणी टाकलं होतं तितकं त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे खूप जास्त आपण दाटसर मळून घेतलेलं नाही, कारण खूप दाटसर जर आपण मळून घेतलं तर त्यातला रवा छान फुलल्यानंतर ते खूप पीठ घट्टसर होतं। त्यामुळे सुरुवातीला हे सैलसर मळून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटानंतर इथे बघू शकता रवा छान फुलला आहे। आपण जेव्हा पीठ मळलं ते सैलसर होतं, पण रवा भिजल्यामुळे याला एक छान घट्टसरपणा आलेला आहे। तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा पीठ हे घट्टसर झालेलं आहे। एक अर्धा मिनिटभर आपण याला छान मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे 2 पार्ट करून घेऊया आणि तुम्हाला कितपत लहान मोठी कडकणी बनवायची आहे त्या हिशोबाने याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत। आता कडकणी बनवण्यासाठी इथे पोळीपाट घेऊया। तर हा माझा खूप जुना असा पोळीपाट आहे आणि सुरुवातीला अशा पद्धतीचे पोळीपाट खूप असायचे, पण आता फक्त गोलाकार आकारामध्ये पोळीपाट पाहायला मिळतात। या पोळीपाटावरती आता आपण 2 भाग केलेल्या मधला एक पिठाचा गोळा घेऊया आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा त्याचा रोल बनवायचा आहे आणि त्यापासून आपल्याला पेढे बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला कितपत लहान मोठे बनवायचे आहेत त्या हिशोबाने तुम्हाला हे कट करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी हातावरती आपल्याला प्रेस करून याचे छान छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहेत। आता पेढे बनवून तयार झालेले आहेत। गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया, म्हणजे इकडे तेल पण छान तापतं आणि तिकडे आपली कडकणी सुद्धा लाटून तयार होते। कडकणी व्यवस्थित तळली जाईल इतपत आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम होतंय तोवर आता आपण इथे कडकणी बनवायला घेऊया। तर आपण केलेल्या पिठाच्या पेढ्यामधला एक पिठाचा पेढा घेऊया आणि तो कोरड्या पिठामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आहे। हे गव्हाचं पीठ आहे। घोळून अशा पद्धतीने घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि कडकणी ही खूप पातळ असते। तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर अगदी उडदाचा पापड ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आपल्याला ही पातळ कडकणी लाटून घ्यायची आहे, त्यामुळे ती कडक खुसखुशीत होते। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला उचलून अगदी एकसारख्या आकारामध्ये ही कडकणी लाटून घ्यायची आहे। गोलाकार आकार जर नाही जमत असेल तर एखादं कोणतंही कटर असेल किंवा ग्लास असेल किंवा एखाद्या डब्याचं झाकण असेल ते सुद्धा इथे तुम्ही कट करण्यासाठी वापरू शकता। तर इथे मी ही कडकणी गोलाकार आकारामध्ये लाटून घेतलेली आहे आणि खूप अशी पातळ लाटून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता ही कडकणी तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते तर यामधून माझी बोटं अगदी व्यवस्थित दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पातळ कडकणी लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने जितके मी पिठाचे पेढे बनवून घेतलेले आहेत त्या सर्व कडकण्या मी एकदाच लाटून घेणार आहे, कारण तेल एकदा तापलं की सर्व कडकण्या एकदाच तुम्हाला तळून घेता येऊ शकतात। तर या ठिकाणी मी सर्व कडकण्या तळून घेतलेल्या आहेत। दुसरा पिठाचा गोळा मी तसंच ठेवलेला आहे। सुरुवातीला आपण एका गोळ्यापासून जेवढे पेढे बनवले तेवढ्या इथे कडकण्या मी लाटून घेतलेल्या आहेत। दुसरा पिठाचा गोळा आपण बाजूला झाकून ठेवून देऊया। गॅसवर तेल ठेवलेलं आहे। आता हे तेल तापलं की नाही चेक करूया। एक छोटासा पिठाचा गोळा घातलेला आहे, तो टाकल्यानंतर अजिबात वर येत नाही, म्हणजे तेल हे तापलेलं नाही। 4 ते 5 सेकंदानंतर आपण इथे दुसरा पिठाचा गोळा टाकलेला आहे, तो सुद्धा आणखी वर येत नाही, म्हणजे तेल आणखी व्यवस्थित तापलेलं नाही। तर अशा पद्धतीने तेलाचं टेम्परेचर चेक करायचं। तिसरा गोळा टाकल्यानंतर मात्र ते पटकन टाकल्यानंतर वरती आला, म्हणजे आता तेल अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे। गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवूया आणि आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कडकणी तळून घ्यायची आहे। ही कडकणी तेलामध्ये अजिबात कडक होत नाही, ती कडकणी तळल्यानंतर थंड झाल्यानंतर मग कडक होते, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आणि कडकणीचा रंग अगदी गुलाबी रंग झाला की कडकणी पटकन आपल्याला तेलातून बाहेर काढायची आहे। खूप जास्त रंगावर जर तुम्ही तळून घेतली तर ती बाहेर काढल्यानंतर सुद्धा खूप वेळ गरम असते, त्यामुळे तिचा रंग आणखी डार्क होऊ शकतो। तर पहिली कडकणी इथे मी थोडीशी डार्क रंगावर काढली आहे। आता ती थंड झाल्यानंतर याचा मी तुम्हाला रंग दाखवते। खूप जास्त डार्क रंगावर येणार आहे ही, त्यामुळे तळत असताना ती अगदी हलक्या गुलाबी रंगावर तळून झाली की आपल्याला ती काढून घ्यायची आहे। मग ती थंड झाल्यानंतर तिला एक छान रंग येतो।
तर अशा पद्धतीने कडकणीला गुलाबी रंग आल्यानंतर आपण ती काढून घेतलेली आहे। तर सर्व कडकण्या अशाच पद्धतीने आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेममध्येच मोठी किंवा लो करायची नाही, एका पाठोपाठ सर्व कडकण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आपण ही कडकणी खूप पातळ लाटून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर तेलामध्ये ती पटकन करपू शकते, त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे। आपण गुलाबी रंगावर ही कडकणी काढल्यानंतर एक थंड झालेली कडकणी तुम्हाला दाखवते। तर इथे रंग खूप छान आलेला आहे। तर अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर त्या खूप डार्क रंगावर येत नाहीत। तर अशा पद्धतीने एका जाळीमध्ये आपल्याला ह्या कडकण्या काढून घ्यायच्या आहेत। पहिल्या पिठापासून जितके पेढे बनवले तितक्या पेढ्यापासून आपण सर्व कडकण्या इथे बनवून घेतलेल्या आहेत। राहिलेल्या पिठापासून सुद्धा आपण आता कडकण्या बनवून घेऊया आणि सर्व कडकण्या तळून झाल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते की कशा पद्धतीच्या आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत। तर या ठिकाणी आपल्या कडकण्या तयार आहेत आणि या कडकण्या करत असताना सर्वांनी पोटभर या कडकण्या खाल्लेल्या आहेत, कारण त्यांना प्रचंड आवडलेल्या आहेत। आणि याची तुम्ही जाडी बघू शकता, अगदी ज्याप्रमाणे आपला उडदाचा पापड असतो त्याप्रमाणे याची जाडी आहे। खूप पातळ असं मी हे लाटून घेतलेलं आहे, त्यामुळे या अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। तर या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत। तुम्ही ह्या बाहेर थोड्या वेळ जरी ठेवल्या तर या मऊ पडू शकतात, त्यामुळे आपल्याला या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत। आवाजावरून तुमच्या लक्षात आलेलंच आहे की आज आपण बनवलेल्या कडकण्या या अगदी खारीसारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत। तर आजची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।